अनेक भाविकांसाठी परळी वैजनाथ नगरी म्हणजे जुनं आनंदाचं दुसरं ठिकाण. अनेकांसाठी या नगरीत पाय ठेवणं हे अनेक वर्षांपासूनचं स्वप्न असतं. पण परळीतून सध्या ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्यामुळे परळीबाबत अनेकांच्या डोक्यात एक निगेटिव्ह इमेज फिट होऊन बसली आहे. बीडला बिहार म्हणून हिनवण्याची भाषा ज्या वाल्मिक कराडमुळे होऊ लागली आहे तो कराड देखील या परळीचाच. या सगळ्यात परळीचा मागील वर्षभराचा क्रिमिनल रेकॉर्ड समोर आल्यानंतर तर हे परळी बहुत डेंजर है भैया अशी म्हणण्याची वेळ आता समोर आली. या रेकॉर्डनुसार एकट्या परळी भागात एका वर्षात तब्बल 109 मृतदेह आढळून आले आहेत. परळीत हे सर्व मृतदेह नेमके कुठे सापडले? परळीचा गुन्हेगारीचा पूर्व इतिहास नेमका कसा आहे? त्यामागची कारण काय? परळीचा विषय डेंजर कसा झालाय त्याचीच ही कहाणी. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. परळी हे नाव मागील काही दिवसांपासून प्रत्येकाच्याच कानावर कधी ना कधीतरी पडलेलं असेल. गोपीनाथ मुंडेंची कर्मभूमी असणाऱ्या या परळीचे धनंजय मुंडे सध्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री देखील आहेत. याच परळीनं गोपीनाथ मुंडेंची चढत्या भाजणीची राजकीय कारकीर्द पाहिली आणि काका पुतण्या आणि त्यापुढे जाऊन बहीण भावांच्यातील राजकीय संघर्ष देखील. मात्र वाल्मिक कराड प्रकरणानंतर जे काही परळीची इमेज तयार झाली ती दहशतीची, गुन्हेगारीची, खंडणीची आणि रक्तरंजित खुनांची. मात्र एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार एकट्या परळी कार्यक्षेत्रात मागील वर्षभरात तब्बल 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले. होय, 12 महिन्यात तब्बल 109 मर्डर. हा आकडा भीतीदायक तर आहेच, पण त्यासोबत परळीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे 3-13 वाजले आहेत याचं हे जिवंत उदाहरण सांगता येईल. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले. त्यातले 2 मृतदेह नक्की कुणाचे आहेत इतक्या विचित्र अवस्थेत ते दोन्ही डेड बॉड्या पोलिसांना आढळून आल्या. परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 मृतदेह तर परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 मृतदेह पोलिसांना सापडले. या सगळ्यांची गोळाबेरीज करून पाहता एका वर्षात परळीत आढळून आलेल्या मृतदेहांचा आकडा हा तब्बल 109च्या घरात जातो. मृतदेहांचा आकडा आढळून आला ती गंभीर बाब आहेच. मात्र या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन यातल्या बऱ्याच प्रकरणांच्या फायली बंद देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये रेती आणि वाळूतून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे जी काही भांडणं झाली त्यातून या हत्या झाल्याचं देखील बोललं जात आहे. काही प्रकरणात गुन्ह्याचा उलगडा होतो, आरोपींनाही अटक केली जाते. मात्र न्यायालयात आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा अडचणी निर्माण केल्या जातात. तर काही वेळा सगळे पुरावे सादर केले जात नाही. त्यामुळे गुन्हे करून देखील आरोपी मोकाट सुटतात. असा सगळा परळीचा कारभार सुरू असल्याची माहिती आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे परळीत विनयभंग आणि बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांच्या नोंदी होत असतात. पण दहशतच इतकी असते की गुन्हा दाखल करणारी महिला किंवा तिचे नातेवाईक या गुन्ह्याच्या संदर्भात पुन्हा कधी चौकशीसाठी येतच नाहीत. खून, बलात्कार, फूस लावून पळवणं, धाक जमवून धुंडशाही, गुंड प्रवृत्ती, वाहन चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, रस्त्यात वाहनं लुटणं, मालवाहू ट्रकवाल्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करणं अशा ढिगभर केसेस परळीत रोज पाहायला मिळतात. पण या सगळ्या प्रकाराला नेमकं पोचतंय कोण हा देखील इथे महत्वाचा मुद्दा ठरतो. परळीतील जेव्हा गुन्हेगारीचा नेक्सस समोर आला तेव्हा अगदी मिसुरड्याही न फुटलेल्या पोरांकडे बंदुका आढळून आल्या. अगदी पुणे मुंबईत सुद्धा इतके शस्त्र परवाने नसतील इतक्या एकट्या बीड जिल्ह्यात 1281 शस्त्र परवाने आहेत. यातील परळीचा आकडा देखील मोठा आहे. परळीतील बंदूकधारी चिल्लर पोरांनी सोशल मीडियावर आपली दहशत निर्माण केली. हे खरंच धर्मभूमी परळीला कुठे घेऊन चाललंय हा देखील गंभीर प्रश्न आहे. परळीतील बलात्कार आणि विनयभंगाचा आकडा देखील भीतीदायक आहे. एका कॅबिनेट मंत्री असणाऱ्या लोकप्रतिनिधीला या गोष्टीसाठी जेवढं जबाबदार धरावं लागेल तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त यंत्रणेला, पोलीस प्रशासनाला, सरकारला देखील या सगळ्यात जबाबदार धरावं लागेल. बीड जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी परळीतील फाईल क्लोज करण्यात आलेली जुनी मर्डरची प्रकरणं पुन्हा तपासली गेली पाहिजेत अशी मागणी करणं असो की एकामागून एक दररोज घडत असणारे खून, परळीवर खराच गृह प्रशासनाचा वचक आहे का असा संतप्त सवाल देखील त्यामुळे विचारला जातोय. परळीतील एका वर्षात पडलेल्या या 109 खुनांचे मारेकरी नक्की कोण? या सगळ्या दहशतीचा हैदोस नक्की कुणाच्या सांगण्यावरून सुरू आहे? तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गुन्हेगारी विषयक घडामोडी पाहण्यासाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.